नमस्कार. आज मी तुम्हाला LED बल्ब कसा रिपेअर करायचा ते मी इथे शिकवणार आहे. आपण जो घरचा LED बल्ब असतो तो खराब झाल्यानंतर फेकून देतो, पण तो त्याचाच पुन्हा रियूज कसा करायचा हे शिकवणार आहे. त्याच्यामध्ये हा जो LED दिसतो ब्लॅक डॉट झालेला हा खराब झालेला आहे. हा खराब झाल्यामुळे हा पूर्ण जे LED आहे ते चालत नाही. तर तो शॉर्ट केल्यानंतर हे LED कसे चालू होतात ते दाखवतो. ते बघा आता शॉर्ट करतोय. शॉर्ट केल्यानंतर तो LED बाकीचे सगळे चालू होत आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो ब्लॅक कलरचा LED झालाय तो पूर्ण खराब झालाय. मग तो काढून आपण परत काय करणार आहे, नवीन LED तिथे शोल्डर करणार आहे. नवीन LED बसवण्यापेक्षा तिथे आपण शोल्डर करणार आहे. आता तो खराब झालेला जो LED टेस्टरच्या साहाय्याने किंवा नाईफच्या साहाय्याने तो काढून टाकायचा आणि तो काढून टाकल्यानंतर तिथे आपण शोल्डर करणार आहे. तेवढ्या जागेत शोल्डर केल्यानंतर आपल्याला लगेच तो बल्ब चालू होईल. आणि कधी 2 पण खराब होऊ शकतात, त्यात 3 पण खराब होऊ शकतात. जेवढे LED खराब झालेले आहे तेवढे LED तुम्ही कट करून तिथे शोल्डर करू शकता. आता त्याच्यावर शोल्डर करतोय. शोल्डर करत असताना दोन्ही बाजू त्याच्या शॉर्ट होतील याची काळजी घ्यायची, कारण त्याला जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 टर्मिनल असतात LED ला ते दोन्ही शॉर्ट झाले पाहिजे, जेणेकरून ते सर्किट कंप्लीट होईल. आणि ते सर्किट कंप्लीट होऊन ती जी LED लाईन आहे ती पूर्ण चालू होईल. तर आता हा शॉर्ट करून झालेला आहे. त्याच्यानंतर हा आता सुरू करतोय. सुरू केल्यानंतर बघा हा LED पुन्हा पूर्ण LED बल्ब हा चालू झालेला आहे, जेणेकरून आता या LED बल्बला फेकून देण्याची गरज नाही आणि पुन्हा आपण हा वापरू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा LED बल्ब रिपेअर करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून प्रत्येकजण या पद्धतीने LED बल्ब रिपेअर करू शकेल. धन्यवाद.